तर मी नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर चला तर आज आपण मस्तपैकी पालक डाळ करणार आहोत। तर मी तूर डाळ घेतलेली आहे आणि पालक चांगला चिरून घेतलेला आहे। धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि आपण कुकरमध्ये चांगले शिजवून घेणार आहोत। तर आता आपली डाळ शिजत आलेली आहे, तर मस्तपैकी घसटून घेणार थोडंसं। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की आपण आता त्याला फोडणी देणार आहोत। त्यामध्ये तेल टाकलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये लसूण चेचून घेतलेले आहे तो टाकलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत 4-5 आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार। त्यानंतर मी एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण थोडीशी जिरे टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार। त्यानंतर आपण त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले म्हणजेच हळद, लाल मसाला, चवीनुसार मीठ टाकणार। त्यानंतर मिक्स करून घेणार आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे पालक डाळ ती आपण त्यामध्ये टाकणार आणि त्यानंतर मी कुकर थोडासा धुवून घेतलेला आहे तोच पाणी त्यामध्ये टाकणार आणि चांगल्या प्रकारे उकळी आणून देणार। तर मस्तपैकी आपली पालक डाळ रेडी होईल। तर मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनायला मोटिवेशन मिळेल। थँक्यू फॉर वॉचिंग।